रिलॅक्स होता. काय काय सांगितलंय, काय काय नाही सांगितलंय. हा पाय दुखतोय ना इथे, हिनं दुखतोय ना इथे, पाय दिला जोडा. उठा, उठून बसा. मांडी घाला इथं, इकडे तोंड करा. बस. आता मला एक सांगा, तुम्हाला कमरापासून जो पाय दुखायचा किती दिवसापासून दुखतो आणि थोडे काय सांगा. तेव्हा ना मी गोळ्या घेतल्या होत्या दुसऱ्या डॉक्टरकडून, वजन पण लावलं 5 दिवस. ओके, मग काय फरक नाही. तेवढा फक्त पडला. आता बरं दुखणं चालू झालं. आता काय काय त्रास होतो ते सांगा. म्हणजे असं काम करते मी सकाळी उठल्यानंतर जास्त त्रास होतो. आता मी काय सांगतोय बघा, तुमच्या कमरेमध्ये गॅप पडलेला म्हणजे डिक सरकली. डिक सरकून भरपूर दिवस झाले, पण त्याच्यातली जी गादी आधी सरकलेली नव्हती, पण त्याच्यातली ती गादी जशी जशी सरकायला लागली त्याच्यानंतर ती सायटिकांना जपली जाते. म्हणून तुमच्या कमरापासून पाय दुखणं, जड पडणं, रग लागणं, कळ लागणं, मुंगी येणं, जास्त चालता येणं, जास्त गुडघ्यावर न बसता येणं, जास्त मांडी न घालता येणं, असं प्रकार होत गेला. आता जेव्हा खाली आलेली डिक्स वरती जाईल, बाहेर आलेली गादीमध्ये तेव्हा ती नस चालू, पण 1-2 दिवसात होत नाही. याला 8-10 दिवसाची प्रोसेस. 3 दिवसानंतर फरक पडेल, 10 दिवसात क्लिअर. पण याला तुम्हाला आले नियम आणि पथ्य. नियमात जोपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत आजार बरा, नियम तोडले की दुखणं परत चालू होण्याची शक्यता. याला नियम म्हणजे काय की वाकून काम करायचं नाही, 15 किलोच्या पुढे वजन उचलायचं नाही, बेल्ट लावूनच प्रवास करायचा किंवा काम करायचं. आंबट वातळ, गॅस होईल, ऍसिडिटी पदार्थ थोडे दिवस खायचे नाही. नंतर मग जसा आजार बरा झाला की ओके. आताची तुमची फर्स्ट किंवा सेकंड स्टेज आहे, पण थर्ड स्टेजच्या पुढे गेलं तर बरेच डॉक्टर याचं ऑपरेशन सांगतात असं. पण फर्स्ट स्टेज सेकंड स्टेज मध्ये हा तर परमनंटली बरा होतो. फक्त थोडे दिवस मी सांगितलेले नियम पाळायचे. याला पालतं झोपतं, जाड गादी, जाड सोप्यावर बसणं, झोपणं टाळायचं. ठीक आहे, या गोष्टी लक्षात ठेवा. बाकी मी आणि शेतीचं काम आहे त्यामुळे ओके, मग बेल्ट लावून काम करा बस. वावरात पण काम ठीक आहे, पालतं झोपा. पायडीला म्हणजे तुम्ही किती वजन लावले, गोळ्या खाल्ले तर उपयोग नाही. ऑलरेडी तुम्ही वजन लावून बसले. या ज्या गोष्टी मी सगळ्या तुम्हाला सांगितले, नियम आणि पथ्य, म्हणजे प्रोसेस केलेली, माझ्या युट्यूब चॅनलवर टाकणार, तिथून तुम्ही म्हणणार बघून घ्यायचं. आणि आयुष्यभर ते लक्षात ठेवायचं, मी काय काय सांगितलंय, काय काय नाही सांगितलंय. माझ्याकडे दोन करा, कुशल झोपा, काना झोपत खरं अशी आहे, काना झोपायचं, इकडे 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 माझ्याकडे दोन करा, खरं अशी आहे. बस, रिलॅक्स एकदम. उठा, पाय इकडे, डोकं इकडे करा, इकडे डोकं. मॅडम माझ्याकडे तो इकडे जाऊ, खरं अशी आहे. रिलॅक्स. उठा, पाय इकडे, डोकं इकडे, पूर्ण पालतो. कंबर